आता आपण बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। रत्नागिरीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी होणार 2 ते 5 डिसेंबर। या कालावधीत मध्यरात्री रेडिओग्राफी सुरक्षेसाठी पुतळ्यांच्या परिसरातील रस्ते मध्यरात्री बंद राहणार। पुणे मुंबईसह अन्य ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर 2 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध। महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा निर्णय। लालपरीचा प्रवास महागण्याची शक्यता। 100 रुपयांमागे 15 रुपयांची वाढ करण्यासंदर्भात प्रस्ताव। उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळे महामंडळाचा निर्णय। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ। विद्यार्थ्यांना आता 7 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार। नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचं रिकार्पेटिंग काम पुन्हा सुरू। सकाळी 10 ते 6 पर्यंत विमानाचं उड्डाण बंद राहणार। पुण्यात थंडीची लाट कायम। शहरात 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पुणेकर गारठले। नाशिकच्या निफाड तालुक्यात थंडीचा कडाका कायम। 7 अंश सेल्सिअसनं तापमानाचा पारा घसरला। धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाचं 25% काम पूर्ण। आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची माहिती। थंडीचा कडाका वाढल्यानं भाजीपाल्याची आवक घटली। भाजीपाल्यांच्या दरात 10 ते 20% वाढ। किरकोळ बाजारातही भाज्यांच्या दरात वाढ।